सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदार सध्या आरबीआयच्या सॉव्हरीन गोल्ड बॉन्डला पसंती देतात। आपल्या देशाला सोनं इम्पोर्ट करावं लागतं, त्यासाठी देशाचं परकीय चलन खर्च होतं। ट्रेड डेफिसिट वाढू नये आणि परकीय चलन वाचावं म्हणून आरबीआयने 8 वर्षापूर्वी सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड लॉन्च केले। गोल्ड बॉन्डची पहिली सिरीज लॉन्च केली तेव्हा 1 ग्रॅम सोन्यासाठी 2680 रुपयाचा रेट निश्चित करण्यात आला होता। आता 1 ग्रॅम सोन्याचा रेट 6000 रुपयाच्या वर गेलाय। या व्यतिरिक्त आरबीआय या बॉन्डवर वार्षिक 2.5% व्याज देखील देते। यामुळे गुंतवणूकदारांना गोल्ड बॉन्डवर मागच्या 8 वर्षात वार्षिक 12% पेक्षा जास्त रिटर्न मिळालाय। गोल्ड बॉन्डवर चांगला रिटर्न मिळतो आणि मॅच्युरिटीपर्यंत हे बॉन्ड विकले नाही तर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही। हे फायदे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेत। मात्र गोल्ड बॉन्डचा आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे त्यावर सहज लोन घेता येतं। जवळपास सगळ्या बँका आणि एनबीएफसी गोल्ड बॉन्ड गहाण ठेवून कर्ज देतात। बँका एचडीबीवर 20,000 ते 25 लाख रुपयापर्यंत कर्ज देतात। मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा जो रेट आहे त्यानुसार गोल्ड बॉन्डचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि या व्हॅल्युएशनच्या 70% कर्ज ग्राहकाला मिळू शकतं। एसबीआयच्या वेबसाईटनुसार बँक एचडीबीवर 2 प्रकारचे कर्ज देते। पहिला प्रकार म्हणजे टर्म लोन आणि दुसरा प्रकार म्हणजे ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी। टर्म लोनमध्ये व्हॅल्युएशन आणि ग्राहकाच्या गरजेनुसार लोन सँक्शन होतं आणि ग्राहकाच्या बँक अकाउंटमध्ये रक्कम जमा केली जाते। ग्राहकाला पहिल्या दिवसापासून संपूर्ण रकमेवर व्याज भरावं लागतं। तर ओडी फॅसिलिटीमध्ये बँक गोल्ड बॉन्डच्या व्हॅल्युएशननुसार ग्राहकाला लिमिट देते। ग्राहक त्याला पाहिजे तेव्हा पैसे वापरू शकतो। जेवढे दिवस पैसे वापरले जातील केवळ तेवढ्याच दिवसाचं व्याज द्यावं लागेल। आता या लोनसाठी व्याजदर किती असतात ते जाणून घेऊया। गोल्ड बॉन्डवर मिळणारं लोन सिक्युअर्ड लोन आहे, त्यामुळे ते पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असतं। एचडीबी लोनसाठी स्टेट बँक सध्या 10.55% व्याज आकारते, तर युनियन बँकेचा व्याजदर साधारण 11.15% पासून चालू होतो। गोल्ड लोनमध्ये आघाडीवर असणारी फेडरल बँक गोल्ड बॉन्ड लोनसाठी 12.5% व्याज आकारते। एचडीबी लोनसाठी बँका प्रोसेसिंग फी आकारतात, मात्र पर्सनल लोनपेक्षा ती कमी असते। स्टेट बँक या लोनसाठी लोन रकमेच्या 0.5% किंवा 500 रुपये दोन्हीपैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारते। गोल्ड बॉन्डवर लोन घेण्यासाठी प्रोसेस काय आहे ते आता जाणून घेऊया। एचडीबीवर कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे। त्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते। तसेच ही रक्कम वापरण्यावर कोणतंही बंधन नाहीये। तुम्ही हे पैसे कोणत्याही कारणासाठी वापरू शकता। काही बँकांमध्ये ज्या शाखेतून गोल्ड बॉन्ड खरेदी केले त्याच शाखेतून लोन मिळतं। ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंटमध्ये गोल्ड बॉन्ड आहेत ते ऑनलाईन देखील हे लोन घेऊ शकतात। कर्जाच्या परतफेडीसाठी एसबीआयसह बहुतेक बँका 1 वर्षाचा कालावधी देतात आणि ओडी फॅसिलिटी 3 वर्षासाठी असते। कर्ज चालू असताना कर्जदाराला केवळ व्याज भरावं लागेल। मुदत संपली की कर्जाची मूळ रक्कम परत करावी लागेल। या लोनसाठी दर महिन्याला EMI भरावा लागत नाही, हा सगळ्यात मोठा फायदा आहे। मात्र ओडी फॅसिलिटीमध्ये ग्राहकाला दर महिन्याला व्याज द्यावं लागतं। तुम्ही सॉव्हरीन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली असेल आणि तुम्हाला अचानक कधी पैशाची गरज लागली तर तुम्ही हे लोन घेऊ शकता। पर्सनल लोनपेक्षा एचडीबी लोन बरंच स्वस्त आहे। तसेच लोन घेऊन तुम्ही पैशाची सोय झाली तर लोन बॉन्ड रिडीम करायची गरज लागणार नाही। त्यामुळे गुंतवणूक लॉंग टर्मसाठी होल्ड करता येईल आणि चांगला रिटर्न मिळवता येईल।